नमस्कार मंडळी. आजच्या परघरीच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. हा आपला 5वा आणि शेवटचा व्हिडिओ असेल आपल्या चीट सिरीजचा. या चीट सिरीजमध्ये आपण बाउल घेतला होता. बाउलमध्ये विविध प्रकारचे टॉपिक्स होते, त्याच्या चीट्स होत्या आणि आम्ही ते रँडमली घेतले आणि त्यावर मनसोक्तपणे चर्चा केली, ज्यामध्ये आम्हालाही मजा आली, तुम्हालाही बघायला मजा आली असावी कदाचित, कारण आमच्या 4ही व्हिडिओला तुमचा खूप चांगला प्रतिसाद होता. तसं या व्हिडिओला पण तसाच प्रतिसाद द्या. शेअर करा, लाईक करा आणि एन्जॉय करा. धन्यवाद. हा तर शेवटची चिठ्ठी असेल. तुम्हाला जर आणखी चिठ्ठ्या आम्हाला प्रोव्हाइड करायच्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की टाका. आम्ही त्याच्यावर परत बसू, परत चर्चा करू आणि एकंदरीत तुमचा रिव्ह्यू पण देऊ शकता, काही चेंजेस हवे असतील तर. हा तर नेक्स्ट चिठ्ठी आहे इंडियन पेरेंट्सवर. अजून एक तास ऍक्च्युली. हा तर कसं झालं माहिती आहे का, समजा आता इंडियन पेरेंट्सच का, कारण इतकी इंडियन पेरेंट्सची मेंटॅलिटी खूप वेल नोन आहे. वेस्टर्न कम्युनिटीमध्ये पण आपलं खूप मजाक उडवलं जातं. डॉक्टर व्हायचं, डॉक्टर झालं की ते व्हायचं, तेच त्याच्यावर ते भर पडलेलं असतं. करेक्ट. मग इतकी बदनामी झाली इंडियन पेरेंट्सची का, कारण विचारसरणीतलं जे डिफरन्स आहे, आता आपली जी जनरेशन ही आहे, जन झी आहे आणि त्यांची जन वाय, ह्यामध्ये विचारसरणीचा इतका फरक आहे. ती स्टेबिलिटीला जास्त फोकस होते, एक स्टेबल जॉब आहे, आपण रिस्क ओरिएंटेड आहेत, थोडे जरा ओपन आहेत, आपण क्युरियस आहेत, आपण प्रश्न करतो, ते जस्ट एक्सेप्ट करायची गोष्ट नाही. इतका गॅप आहे मोठा आणि कम्युनिकेशन होतच नाही. आपली मेंटॅलिटी वेगळी असल्यामुळे त्यांचं आपल्या डोक्यात शिरत नाही, आपलं त्यांच्या डोक्यात शिरत नाही. पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे ही आपण डायरेक्टली कम्युनिकेट बी करू शकत नाहीत पेरेंट्सला, कारण ते तेवढे ओपन नाहीत. मग तुला काय वाटतं त्याच्यात किती ते तेवढे ओपन का नाही आहेत? ते ओपन नाहीत कारण की त्यांचे तेव्हाचे कॉन्सिक्वेन्सेस असतील किंवा ते लहानपणापासून तसे झाले त्यांच्या ह्याच्यानुसार. आता काळात बदल झालाय कारण की त्यांनी स्वतःच तो बदल केलाय. जे त्यांच्यावर झालं ते आपल्या लेकरांना होऊ नये म्हणून त्यांनी सगळं प्रोव्हाइड केलंय. जस्ट मेंटॅलिटी ती मॅच नाही होती आता. बाकी तर काही इश्यू नाही आहेत की खूप साऱ्या गोष्टी की आता त्यांचंच म्हणणं असतं की तुम्ही जे होय, आता आमच्या घरी तरी असं आहे की तुम्हाला जे शिकायचं शिका, काय करायचं ते करा, पण आम्हाला विचार किंवा आम्हाला हे करून. मग आता जर तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत लहानपणापासून आत्तापर्यंत जर कुठले तरी इंडिपेंडन्स दिले तर तुम्ही त्यानुसार आम्हाला स्टेप नाही घेऊ देत. कारण की त्यांचा ते पॅरेंटिंगवाला तो गोष्ट येते की आम्हाला तर काहीच दिलं नव्हतं, आम्ही तुम्हाला ते तरी दिलं ऍटलिस्ट. बाकी तर आम्हालाही पॅरेंट्सनी सगळं विचारूनच केलं, आम्ही सगळं सांगून विचारल्याशिवाय आम्ही काहीच केले नाही. ते नाहीच, मॅचच होत नाही कुठूनच. किंवा तुम्ही त्यांना खूप पॅरेंट्स मी हे म्हणू शकते की त्यांचे इंटेन्शन्स चुकीचे नसतात. ऑब्व्हियसली कुठल्याच पॅरेंट्सला वाटत नाही की आपल्या मुलासोबत मुलीसोबत वाईट व्हावं किंवा काहीतरी चुकीचं व्हावं, बिलकुलच नाही. पण त्यांना नॉलेज कमी असतं कारण की रिसेंट नॉलेज खूप साऱ्या, आता एका वर्षात पूर्ण दुनिया चेंज होते, तर 2 वर्ष करोना होता, सगळंच बदललंय. तर खूप एका दिवसात सुद्धा दुनिया चेंज होऊ शकते. तर ते अपडेटेड नॉलेज नसल्यामुळे ह्या गोष्टी होतात. बाकी म्हणलं तर त्यांनी जर थोडे ऐकण्याची आणि आपण पण थोडं ऐकण्याची जर ही केली तर आपण बेसिक कॉन्व्हर्सेशन तरी करू शकतो. सध्या आपण तेही नाही करू शकत पॅरेंट्ससोबत, कारण की त्यांची मेंटॅलिटी त्या गोष्टीने रिजिड झालेली आहे किंवा त्यांचे काही बेसिक माइंडसेट्स आहेत. त्यांच्या काळातच होतं. समजा त्यांच्या काळात मुलगा मुलगी बोललेलं म्हणजे खूप मोठं किंवा काहीतरी क्राईम केलाय हे असू शकतं. त्यांची ती मेंटॅलिटी सेट झाली आहे. ते आपण चेंज करू शकतो एक बेसिक गोष्ट काहीतरी करून, किंवा आपल्याला ते नाही वाटत. कारण की आता जर आपण ते जर नॉर्मलाइज नाही केलं की मुलांना मुलींना नॉर्मल फ्रेंडशिप आहे किंवा बोलतात, हे जर नॉर्मलाइज नाही केलं तर खूप ड्रास्टिक चेंज येतो. जसं की आपण बघतो की रिलेशनशिपमध्ये जे आता समजा टिपिकल गर्ल्सच्या स्कूलमधून आलेल्या मुली आहेत आणि त्यांना बॉयजशी काहीच कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही, आणि ते जर अचानक बॉयजशी कॉन्टॅक्ट सोबत आले किंवा मग ते एक टाईप ऑफ स्प्रिंग होतं की स्प्रिंगला तुम्ही असं कंप्रेस करून ठेवलं ते अचानक फुल एनर्जीनं ते बाहेर ते होतं. तर ह्याचं मला नाही वाटत की ह्याचं काय, ज्या गोष्टी तिची चूक आहे त्या पोरीची, ते जर आपण नॉर्मलाइज केलं असतं तर त्या गोष्टीसाठी पॅरेंट्सनी थोडंसं ब्रॉड माइंडेड व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे काय म्हणते, थोडे एकदा रिपीट कर. की मला असं वाटतं की पॅरेंट्सनी ब्रॉड माइंडेड व्हायला पाहिजे, ज्याच्याने कम्युनिकेशन होईल. समजा जर मला काही गोष्ट पाहिजे, मला जर माझ्या मित्रासोबत इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे, तर तुम्ही ॲटलिस्ट इंट्रोड्यूस करून घेण्याचं किंवा मला हे ऐकायचं हिनं काहीतरी सांगते त्या तरी भूमिकेत जायला पाहिजे. किंवा जर तुम्ही काहीतरी मला सांगताय की माझे पॅरेंट्स मला काहीतरी सांगताय की
आमच्या वेळेस ना हे खूप क्राईम होतं, पण आम्ही ॲटलिस्ट तू केलं एक्सेप्ट. नाही केले नाही, तू आम्हाला तसं ॲश्युरन्स दे की आम्ही हे क्राईम नाहीत करत आहेत, हे जस्ट फ्रेंडशिप आहे. हां, मग आपण दोन्ही जर चालवायचं असेल ना, आपला एवढा गॅप आहे, ते 2 पावलं खाली येतील, आपण 2 पावलं वर जाऊ, अशा 4-5 गोष्टी करून मग आपण ते ॲटलिस्ट कम्युनिकेशन करू. आणि कम्युनिकेशन केल्यानंतर एक स्टेप वाढत आपण येऊ शकतो एका कुठल्या तरी एंडवर, असं मला वाटतं. पहिली गोष्ट मला असं वाटतं की इंडियन पॅरेंट जे आहेत ना, आणि आपल्यामध्ये खूप जनरेशन गॅप खूप आहे. म्हणजे आपण कम्प्लिटली वेगळे आहेत त्यांच्यापेक्षा, एकदम कॉन्ट्ररी. जे आपल्याला जे आवडतंय ते त्यांना बिलकुल नाही आवडत. आपले मग ते जेनजी फॅशन असू दे, बोलणं असू दे, कपडे असू दे, सगळं सगळं सगळं. म्हणजे त्यांच्या काळातले कपडे बघा, आपण कसले जगमग घालतो जेनजी वगैरे जे असतात ते, किंवा मग, आणि ते तर आहे. आणि मला असं वाटतं की गॅप आहे, आणि एकतर ते त्यांचा एकदम नॅरो थिंकिंग तर आहेच की डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, CA व्हा, ती कोणत्या तरी गव्हर्नमेंटची एक्झाम द्या. झालं पाहिजे, म्हणजे त्यांना एखादी बायको आणली तर ते दोघं त्यांचा संसार चांगला झाला पाहिजे, दॅट्स इट. आणि पण ते असं आहे की मग त्यांनी इतक्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एकदम नॅरो गोष्टी आहेत, ह्या चांगल्या आहेत असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्याच्या सोडून जर दुसरं काही केलं तर ते ऑटोमॅटिकली डिसअपॉइंट होणार. म्हणजे आपण काहीही करू ते डिसअपॉइंट होणारच. सो मला असं वाटतं की जर समजा आपल्या एजन्सीमधलं कोणी, माझ्या वयाचं कोणतं पोरगी आहे वगैरे, की अजून कोणी छोटा आहे ज्याला काहीतरी करायचं आहे जीवनात, तर मला असं वाटतं की एका लेवलपर्यंत डिसअपॉइंट होणारच, एक अमाऊंटपर्यंत डिसअपॉइंट होणारच. जर तुम्ही काहीतरी वेगळं करायलात, काहीतरी युनिक करायलात, तर ते डिसअपॉइंट होणारच. पण इन द एंड जर तुम्ही त्यांना समजून सांगितलं की ह्याच्यात माझं करिअर होऊ शकते, मी ही गोष्ट करू शकतो, मला ही गोष्ट आवडते, तर ते समजून घेतात. हा, नाही मग तेच तर ना, मग त्यांनी ते समजून घेण्याच्या लेवलला यावं, आणि आपण पण त्यांना समजून सांगायच्या लेवलला जावं, मग थोडं कॉन्व्हर्सेशन होईल असं मला वाटतं. म्हणजे काय आहे माहितीये का, की आजकालचे आता हे जस्ट आत्ता 10वी झालेले वगैरे जे मुलं मुली आहेत, त्यांचा कसा सीन आहे की ते असं म्हणतात की मला नाही म्हणलेत ना घरचे, मी तरी करणार. हा, ते रिग्रेट. म्हणजे की बाबा नाही कसं नाही म्हणू शकतात, मी एवढं ऐकलंय 10वी पर्यंत त्यांचं, मग मला आता नाही कसं म्हणू शकतात, मी पण चांगलाच विचार करते ना. हे जे ना आरोगन्स, म्हणजे की ते नाही म्हणले म्हणजे ते चुकीचे. पण कुठलाच आजच्या कंडिशनला कुठलेच पॅरेंट्स चुकीचं विचार करत नाहीत. ती जसं म्हणली तसं त्यांना हेच वाटतंय की आपल्या लेकराचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, पुढे जाऊन आपलं नाव करावं, ह्या गोष्टी. पण म्हणजे इथे 2 गोष्टी आहेत बरं का. आपल्या मुलींनी खुश राहावं, पैसा व्यवस्थित कमवावा, इंडिपेंडेंट व्हावं, चांगलं आयुष्य जगावं, हे एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट ही की आपल्या लेकरांनी आपलं नाव करावं. फक्त आपलं नाव मोठं करावं, किंवा बाबा मला माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, म्हणजे की बाबा वडिलांच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आईच्या मित्रमैत्रिणींमध्ये तिला हे दाखवायचंय की माझी मुलगी किती चांगली आहे, किंवा ती काय लेवलला वर्क करते, किंवा काय जगतीये ती. हे मला वाटतं दिखावा करणं योग्य नाहीये. फक्त दिखावा करणं की असं आपण म्हणतोय की आपल्या आई वडिलांनी, आता समजा आपले आई वडील बाहेर सांगतायत की बाबा माझ्या मुलीनी असा जॉब लागला बरं का, मग पेढे वाटायला गेलेत, किंवा हे करणं. पण तुमच्या मुलीपेक्षा माझी मुलगी खूप काहीतरी भारी करते, ते चुकीचं आहे. किंवा कम्पॅरिझन क्रिएट करणं, हे थोडंसं चुकीचं आहे. की बाबा सेम घरामध्ये 2 मुली आहेत, तर ते असं दाखवतात की बाबा ठीक आहे तुमची मुलगी ह्या कंपनीत लागली, किंवा माझ्या मुलीपेक्षा आधी तुमच्या मुलीला जॉब लागलाय, तर मग ते जे कम्पॅरिझन क्रिएट होतं ना की बाबा नाही, मग आपल्या मुलीला जरा कमीच पगाराचा जॉब आहे का, मग ती जरा अजून चांगल्या कंपनीत लागायला पाहिजे का, म्हणजे माझं इमेज वाढेल. हे कम्पॅरिझन सोडा. जेव्हा आपले आई वडील, ही खूप खरी गोष्ट आहे बरं का, जेव्हा आपली फॅमिली, आपले पॅरेंट्स कम्पॅरिझन सोडून जगतील ना, फक्त माझ्या पुरतं, माझी फॅमिली खुश आहे ना, तर मग मी सक्सेसफुल आहे, मला असं वाटतं. म्हणजे मी बाहेर कोणाला तरी खुश करण्यापेक्षा माझे आई वडील माझ्यावर प्राऊड फील करतात ना, किंवा त्यांना गरज नाहीये ना की कोणासोबत तरी कम्पेअर करायची, किंवा कृष्णा खूप चांगलं काहीतरी कमवतोय आणि ईशा कमी कमवते 10,000, तर माझ्या आई वडिलांना खंत नको त्याची. ठीक आहे ना, ती खुश आहे ना 90,000, तू 1 लाख कमवतोय म्हणून ते टेन्शन कशाला त्यांना.
हे कमी व्हायला पाहिजे. मला असं वाटतं लग्नाच्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट आहे की तिला खूप बाबा चांगल्या कमावणारा, चांगल्या श्रीमंत घरचा मुलगा मिळाला म्हणून ती मुलगी खूप खुश आहे. मग आई वडील आपल्याला सुद्धा खूप श्रीमंतच मुलगा बघायचा बरं का आपल्याला, का तर माझी इमेज वाढली पाहिजे बाहेर, हे नाही पाहिजे. अरे लग्न करणं म्हणजे खूप खूप क्रिटिकल गोष्ट आहे आजच्या कंडिशनला. चांगले मुलं मुली मिळणं, चांगले घरचे मिळणं, चांगली फॅमिली मिळणं खूपच मोठी गोष्ट आहे. म्हणजे तीरच मारलाय आपण असं आहे सध्याच्या कंडिशनला. ते मिळणं खूप अवघड झालंय. चांगले मुलं, व्यसन न करणारे मुलं, मुली सुद्धा मिळणं खूप अवघड झालंय. मग त्या गोष्टीमध्ये आपण उगीच कंपॅरिझनच्या नावाखालीचा वाईट जर होणार असेल लेकरांचं, तर तिथं कुठेतरी लेकरांवर पण मला इतकं कळतंय की बाकीच्या गोष्टी ज्या काय असतील लग्नाच्या बाबतीतल्यावर जे काही, त्या आपल्या आई वडिलांच्या ऐकाव्याच, काहीच त्याच्यामध्ये वाद नाही. पण लग्न ज्या गोष्टी, लग्न काय म्हणतात त्याला, व्यवस्था, लग्न व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये 50 ते 70% आपण पण मत आपलं द्यायला पाहिजे मुलांनी, की बाबा एखादं स्थळ आलंय आणि ते आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला माहितीये की आपण इंस्टाग्रामवर बघतोय त्या माणसाला, त्या पर्सनला, आपल्याला माहितीये तो बाहेर कसा आहे. तर आई वडील आपल्याला फक्त सांगणार नाही तो तसा नाहीये, मी बघितलंय ना स्वतः त्याचं घरी जाऊन कसं आहे तो. तर ते दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. घरी पालकांसमोर फक्त बैठकीत असणारा तो मुलगा आणि बाहेर त्याच्या मित्रांसोबत असणारा तो मुलगा खूप डिफरन्स असतो. मग तो खरा कुठे, घरी का मित्रांसोबत? तर हे कुठेतरी कॉन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे. कम्युनिकेशन शिवाय गोष्टी पुढे नेल्या नाहीत पाहिजे. किंवा पॅरेंट्सनी, इंडियन पॅरेंट्सचं हेच आहे की मी सांगतोय मग माझ्या मनाने लग्न कर, हे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. किंवा कम्युनिकेशन करून पुढे डिस्कस करा मग म्हणजे ते सोपल्ड बघण्याचा कार्यक्रम वगैरे ह्या गोष्टी पुढे नेण्याआधी विचार करा. करिअरच्या बाबतीत सुद्धा हेच आहे की आधी विचार करा दोघांना. ही जसं म्हणली तसं ठरवा आधी काय करायचं काय नाही, काय चुकीचं आहे, पॉइंट्स काढा, चुकीचं काय होईल, वाईट काय झालं तर बरोबर काय होईल, मग ठरवा, असं मला वाटतंय. म्हणजे बोलायला पाहिजे. ते जेव्हा आपल्या लेकराला एक स्टेटस म्हणून वापरतात की माझं स्टेटस इन्क्रीज करायला किंवा डिक्रीज करायला, तेव्हाच ते चुकतात. बाकी त्यांचे इंटेन्शन कधी चुकत नाही. इंटेन्शन काही चुकीचे नाहीत, तेच तर. पण तसं वापरू नये लेकराला. काय म्हणून वापरतात, किती अभिमानाने सांगतात माझा मुलगा अमेरिकाला आहे. अमेरिकाला मोठी संडास साफ करत असेल दुसऱ्याची, पण ते अमेरिकाला जॉब आहे, त्याला पगार वगैरे काही नाही. अमेरिकाला गेला, समृद्ध झाला. त्याच्या आधीच्या 15-20 वर्षाखाली पुण्याला गेला, समृद्ध झाला. पुण्याला म्हणजे भारीच. आता त्याची अवस्था आपल्याला कळायली, अवेअरनेस आली. पण स्टेटस म्हणून वापरणं चुकीचं आहे. बरं, मेहनत केली आपल्या लेकरांना, काहीतरी 10,000 जरी कमवत असेल त्याच्या मेहनतीने कमवतोय, एक प्रकारचं अप्रिशिएशन. मग त्याच्यात तुला काय वाटतं की किती पत अप्रिशिएशन भेटतं लेकरांना? बिलकुलच नाही. म्हणजे बेसिक नीड असते रे एखाद्या चाइल्डची, की ॲप्रिशिएशन भेटावं माणसाला. किंवा कोण करते आतापर्यंतचे सगळे लेकर कायच करतायत की जर आपल्याला लहानपणापासून सांगितलं की मला वाटतंय की मला जे कमी पडले ते माझ्या लेकरांना भेटावं, तर लेकरू वाढतच ना की ह्या गोष्टीने की अच्छा मला माझ्या आईला, आपण तुम्हीच बघा, तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही लहानपणापासून काय की मला काय हे करायचं की माझ्या आईला हे घेऊन द्यायचं, किंवा तुम्ही कधीतरी विचार केला असेल की मला हे घेऊन द्यायचं माझ्या घरच्यांना किंवा हे करून द्यायचंय. बिलकुलच ॲप्रिशिएशन म्हणजे त्यांना, मी म्हणत नाही की त्यांना भारी वाटते की चांगलं वाटतंय, पण ते 4 लोकांना सांगतील की माझा मुलगा खूप चांगला आहे, पण कधीच मुलाच्या तोंडावर म्हणणार नाहीत की तू खूप चांगला आहेस. आणि त्याचा इफेक्ट मुलांवर पडतो की त्यांना असं वाटतं की आम्ही जर ॲप्रिशिएट केलं तर ते हवेत जाईल आणि काहीच नाही. तुमचं ॲप्रिशिएशन महत्त्वाचं आहे. आम्हाला लोक तर बाहेर आहेत खूप कौतुक करणारे, आणि लोकांचं कौतुक आम्हाला ते खरं आहे का खोटं ते कळत पण नाही. लोक तोंडावर, आज आमच्याकडे जर काही काम असेल तर 4 लोक येतील कौतुक करायला. माझ्याकडे जर काही काम असेल तर तू खूप भारी आहेस, तुझ्याकडे खूप काय तू हे ते येतील, माहिती आहे आम्हाला हे कामासाठी आलेत. पण विदाऊट एनी रिझन ऑर इंटेन्शन, म्हणजे वाईट इंटेन्शन, कोण कौतुक करणार आहे? तर आम्ही कोणाकडून अपेक्षा ठेवतो? पॅरेंट्सच करतील ना, की आम्हाला माहिती की त्यांना आपण खुश कोणाला, आम्ही डोळ्यासमोर बघतोय, आमचं ड्रीम आहे की मला खुश ठेवायचंय, पण पॅरेंट्स कधीच म्हणत नाही की मी खुश आहे बरं तू आज हे केलेस म्हणून, किंवा तू आज अरे वा तू आज हे केलंस मला खूप छान वाटलं. हे लोकांना सांगतील माझी मुलगी खूप भारी आहे, माझ्या मुलीनं हे केलंय, कधीच तोंडावर नाही की खूप छान केलंय. आणि ह्या गोष्टी एक बेसिक नीड असतात, मला तरी असं वाटतं. आता ते आपण समजून घ्यायलो त्या गोष्टींना, पण काय होतं की
असं होऊ नये की आपल्याला आपण त्यांना शिवाय देऊ, असं नाही. आपण पण एका चांगलुत्वाच्या नात्यानं सांगतोय त्यांना. काही गोष्टी त्यांच्या चुकतात, भरपूर गोष्टी आपल्याही चुकतात, हो, भरपूर. पण ते मोठेत म्हणून आपल्या एक जास्त अपेक्षा असतात. म्हणजे मोठेत ना आपल्यापेक्षा, ते तर आपल्यापेक्षा ठीक आहे, त्यांना जास्त अनुभव आहे, त्यांनी आपल्यासाठी खूप केले. म्हणजे खरंच मला असं वाटतं की गरीबातल्या गरीब घरातले आई वडील सुद्धा देवच असतात त्यांच्या लेकरासाठी. बरोबर आहे. ते कधीच त्याच्या लेकराचं वाईट व्हावं किंवा वेगळ्या वाईट इंटेन्शननी त्यांना शिकवत नाहीत, पडवत नाहीत, काहीच करत नाहीत. पण एकच गोष्ट आहे की कम्युनिकेशन व्हायला पाहिजे 2 जनरेशनमध्ये. म्हणजे आई वडील मुलाशी फ्रँकली सगळ्या गोष्टी बोलू शकतात, बोलायला हवेत, असं मला वाटतं. की मग मुलगा बाहेर जाणार नाही. कसं असतं माहितीये का, घरात जर व्हॅल्यू नाही मिळाली ना, तर मुलं जे असतात, आता हे आपण मगाशी रिलेशनशिपचं बोललो, तर त्याच्यामध्ये चुकतंय कुठं की आपले आई वडील आपल्याला कधी तेवढं फ्री बोललेच नाहीयेत. म्हणून मुली काय करतात की बाबा मग तो माझा बॉयफ्रेंड मला खूप सांभाळतो, बाबा माझं दुखायला लागलं, माझे पिरियड्स चालू आहेत तर मला तो चॉकलेट देतो. माझ्या वडिलांनी नाही दिले कधी मला, मग कुठेतरी हा बाबा माझ्या भावानी नाही दिले मला कधी, मग हा बाबा हा कुठेतरी काहीतरी वेगळा आहे माणूस. इमोशनल नीड असते. इमोशनल नीड फॅमिलीनीच जर पूर्ण केली ना, तर कमी वयामध्ये बॉयफ्रेंडच्या शोधात मुली जाणार नाहीत, और गर्लफ्रेंडच्या शोधात जाणार नाहीत. आईनी जर, हे बघ कसं असतं माहितीये का, एक 10वी-12वीचा मुलगा बाहेर चुकीच्या नादाला का लागतो का, तर घरामध्ये त्याला तितकी व्हॅल्यूच नाही मिळत, आजच्या कंडिशनला नाही मिळत. आई वडील फक्त रागवतायत, फक्त चिडचिडच करतायत, अभ्यास कर इतकंच बोलतायत, खेळायला जाऊ नको, अभ्यास कर, ह्या मित्राला बोलू नको, घरात बस, हे जर सांगताय ना तुम्ही, तर ती जसं म्हणली तसं स्प्रिंग एकदम फास्ट मध्ये चुकीच्या मार्गाला जाणार. म्हणजे नीड आहे ना त्याची की बाबा मला बोलायचंय काहीतरी, कुणाशी बोलू मी, माझा मित्र त्या लायकीचा नाहीये, मग मी एक जर गर्लफ्रेंड आहे समजा, प्रेमात पडलोय, तर ती माझ्याशी व्यवस्थित बोलेल, ती मला समजून घेईल. मुलींचंही तेच की बाबा माझं दुःख कोणालाच सांगू शकत नाही मी, मग मला कोणीतरी बाहेर छेडले, मी आई वडिलांना नाही बोलू शकत का, तर ते वेगळ्याच थराला जातील किंवा त्यांना वाटेल माझीच चूक आहे. मग मी कुणाला बोलणार, मग कुणीतरी माझा मित्र आहे, मग तो माझा बॉयफ्रेंड होतो, मग मी त्याला सांगायला जाईल. हे जे आहे ना, ते मला वाटतं कम्युनिकेशन इतकं महत्वाचं आहे लाईफमध्ये. आई वडिलांशी कम्युनिकेशन, ज्यांना आई वडीलच असं नाही, घरामध्ये कोणीतरी ज्याच्याशी आपण कम्युनिकेट करू शकू की बाबा माझ्या असं प्रॉब्लेम आहे आणि मला प्लीज तुम्ही हेल्प नका करू, पण माझं ऐकून घ्या. म्हणजे मग चुकीच्या मार्गाला मुलं जात नाहीत, असं मला वाटतं. घरामध्ये जर व्हॅल्यू मिळाली नाही तर बाहेर व्हॅल्यू शोधायला जात नाहीत माणसं. ते ओपननेस लागते ना, त्यासाठी ओपननेस लागते. तेच आता आपले जनरेशनचे पॅरेंट्स जर म्हणायचं झालं ना, तर ते पण आता समजा माझीच मैत्रीण आहे जिला मुलगा आहे, पण एवढं चांगलं हे असून सुद्धा तिला असं वाटतं की त्यांनी इंग्लिश स्कूलला जावं, त्याला इंग्लिश चांगलं यावं, त्यानं फाडफाड इंग्लिश बोलावी, त्यानं अरे अरे थांब कुठेतरी ठीक आहे, तुम्ही त्याला खेळायला नाही पाठवत, 5 वर्षाचं लेकरू आहे, 5 वर्षाचं कायच असतंय, खेळायला नाही पाठवत, कुठं नाही, वरून त्याला 4 टाइमच्या ट्युशन आहेत, 100 कॉल, रात्री 10 पर्यंत फोन येतो त्यांना टीचरचा की अभ्यास केलाय का नाही तुम्ही. तुम्ही ठीक आहे, तुमच्यासोबत जे झालं नाही ना, तुम्ही पुढच्यावर पण तेच करताय. इंग्लिश फॅशन म्हणून वापरायला नाही हा ते तर आहेच आहे, पण तुमच्या पॅरेंट्सनी तुम्हाला शिकवलं, तुम्हाला इंग्लिश एवढं जमत नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर बरजोबी करताय. आणि ते पण 5 वर्षाच्या लेकरावर तुम्ही त्याचं पूर्ण बालपण काढून घेतायत, कुठल्या टाईपचा तुम्ही ट्रॉमा देताय, तुम्हाला काहीच नाही कळत आहे. खूप गोष्टी आहेत ह्या अशा ज्या चांगल्या एज्युकेटेड लोकांना पण कळत नाही की ते काय करून जात आहेत, कुठल्या टाईपचा ट्रॉमा आपल्या लेकरांना देऊन जात आहेत. बरं ठीक आहे, तुम्ही खूप चांगले एज्युकेटेड फॅमिली आहे, तुम्ही तुमच्या लेकरांना फ्रीडम ऑफ थिंकिंग दिलंय की तुम्ही काहीही विचार करा, तुम्हाला काय करायचं ते सगळा विचार, पण तुम्ही फ्रीडम ऑफ ॲक्शन देत नाही आहे. आता मला कळालंय की मी इथून उठून मला घरी जायचंय, ही खूप माझ्या आता गरजेची गोष्ट आहे. तुम्ही ते अलाउच नाही करते. तुम्ही मला अलाउ केलं की मला जे गरज आहे ते मी विचार करावा, मी त्याच्यावर सगळं रिसर्च करावं, सगळं करावं. आता मी रिसर्च केलं की मला आता लॉ स्टुडंट बनायचं, मी लॉला काय काय लागेल सगळं तुम्ही मला ॲडमिशनच घेऊन दिलं नाही. म्हणजे तुम्हाला कळते का, तुम्हीच आम्हाला तुमच्या विरोधात हे करतायत की ह्या सगळं नॉलेज कोणी दिलंय आम्हाला, तुम्हीच आम्हाला सगळ्या दुनियेचं नॉलेज दिलंय, पण तुम्ही ॲक्शनच घेऊ देत नाहीयेत.
ह्याचा खूप वाईट इम्पॅक्ट पडतो त्याच्यावर, की मग नॉलेजच दिलं नसतं तर चांगलं झालं असतं ना. ऍटलिस्ट आम्ही तुमचा तर चांगला विचार केला असता. त्याच्यामुळे पॅरेंट्स आणि याच्यातला गॅप जास्त वाढतो, की नॉलेज आहे मला की हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे, पण तुम्ही मला चुकीकडे जाऊ देताय किंवा बरोबर करू देत नाहीयेत, म्हणजे तुम्ही पण चुकीचे आहेत. कारण की नॉलेज आलंय ना माझ्याकडे, मला माहिती आहे की हे बरोबर आहे, तुम्ही ते करू देत नाहीत म्हणजे तुम्ही चुकीचे आहेत. तुम्ही एक तर मग नॉलेजच देऊ नका किंवा फुल फ्रीडम द्या. ठीक आहे, फ्रीडम म्हणजे असं नाही की तुम्ही दिलंय सोडून कर, काय करायचंय काय करायचं नाही. तुम्ही विचारा ना की तुम्ही नेमकं काय केलंय, किंवा ठीक आहे तुला जर लॉला घ्यायचं तर कुठं कुठं रिसर्च केलायस, किती रिसर्च केलाय, सांग किती मार्क्स भेटतात, किती कॉलेजेस आहेत त्यात, कुठलं कॉलेज चूज करायचंय काय, तुम्ही विचारा ना. आम्ही ते सगळं करू, जो रिसर्च आम्ही केलाय ना तो सगळं तुम्हाला मांडू. पण तुम्ही म्हणता की नाही ना, म्हणजे तुम्ही फ्रीडम ऑफ थिंकिंग देत आहेत पण तुम्ही ऍक्शन नाही देत आहेत, फ्रीडम ऑफ ऍक्शन देत नाहीत. तर त्याच्यामुळे पॅरेंट्स आणि चाइल्डचं डिस्टन्स जास्त क्रिएट होते, ज्याच्याने नॉलेज आलं. जसं की ओव्हर नॉलेज आलं किंवा नॉलेज जास्त झालं ना तर आपल्याला त्या गोष्टी कळतात की काय चुकीचं आणि काय वाईट आहे. आणि त्यामुळे जर चुकीच्या गोष्टीमध्ये जर पॅरेंट्स गेले ना तर खूप डिस्टन्स निर्माण होतं, ज्याच्यामुळे आपल्याला पॅरेंट्स नकोसे वाटतात. जे लोक म्हणतात ना, तर खूप साऱ्या मुलींचं असं गोष्ट आहे की मला फक्त एकदाचं माझं लग्न होऊ द्या, नाही तर मला एकदाचं पायावर उभं राहू द्या, मला घरातच राहायचं नाहीये. का? पॅरेंट्सचं तर इंटेन्शन कधीच आत्तापर्यंत, तिला एवढं वाढेपर्यंत कधीच असं नव्हतं की तिनं काहीतरी असं करावं किंवा तिला असं वाटावं की पॅरेंट्स चुकीचे आहेत. पण नाही, तुम्ही त्या गोष्टी दिल्या नाहीत किंवा तुमच्याकडून झालंय किंवा ते झालेल्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेप्टही नाही करायच्या. जर तुम्हाला मी सांगते की अगं मम्मी मला इथे जायचं आहे, हे बघ हे सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, इथे गेल्यास माझ्यासोबत हे चांगलं होणार आहे, सगळं मान्य आहे, नाही जायचं नाही, लास्ट एंड. त्याच्याने ते पॅरेंट्स मधलं नातं लांब होतं, मग पॅरेंट्स नको शेवटात. समाप्तीकडे नेतो. चालेल. ते अग्निपंखात इथंच बसून मी एक पुस्तक वाचलं होतं, अग्निपंख. त्याच्यावर अब्दुल कलाम म्हणले होते की आपले लेकर आपले नसतात, त्या जगात वेगळी त्यांची स्वतःची विचारधारा घेऊन आलेले असतात, त्यांना पण एक असते. हा, त्यांची स्वतःची विचारसरणी असते. मग ते आपण त्यांच्यावर थोपवू नये आपली विचारसरणी. बऱ्याच वेळा काय होतं की माझे स्वप्न मला पूर्ण करता आले नाहीत म्हणून मी तुझ्यावर थोपतो ते स्वप्न. मला इंग्लिश शिकता आले नाही ना, ठीक आहे तू इंग्लिश शिक, माझ्यासाठी शिक, माझं स्वप्न तू पूर्ण कर. म्हणजे ते स्वातंत्र्य देत नाहीत, एका मर्यादित स्वातंत्र्य दिलं जातं. ते एखाद्या ह्याला पाखराला किंवा पक्षीला नसतं का पिंजऱ्यातलं स्वातंत्र्य, त्याला तितकीच स्वातंत्र्य, तिथं कुठेही फिर, फक्त ह्या गोष्टीच्या बाहेर जाऊ. हा, तिथे कुठेतरी ते चुकतं. मग पक्षीला पुन्हा उडायच्या वेळेस उडताच येत नाही, शिकलेलाच नाही ना तो उडायचं. नंतर त्यालाच आपण हे ब्लेम करतो की तुला उडता कसं काय येत नाही, हा, किंवा तुम्हाला आता एवढं येत नाही तुला, मला एवढं आता काढलंय ना बाहेर, तुम्हाला आता उडा जावा करा. नाही, कम्युनिकेशन तर सगळ्यात म्हणजे त्याच्यामुळे जर आपण होप्स ठेवू शकतो की सगळं एकत्र होईल किंवा सगळं नीट होईल, तर ते फक्त कम्युनिकेशनच आहे माझ्या मते. असं नाही की आपण त्या पेरेंट्सला काही दोष देईल किंवा त्यांना विलन ठरवायचं. मी अजून पण एक म्हणते की पेरेंट्स कधीच मुलाचा वाईट विचार करत नाहीत. त्याचं इंटेन्शन त्यांचं कधीच चुकीचं नसतं. त्यांचं इंटेन्शन खूप स्ट्रॉंगली चांगलं असतं, पॉझिटिव्ह असतं, की त्यांना फक्त एकच अपेक्षा असते की आपल्या लेकरांनी चांगलं आयुष्य जगावं आणि त्यांनी एवढीच अपेक्षा ठेवावी, माझं नाव तू मोठं कर, ह्या खाली त्याचे स्वप्न दडपून देऊ नये, इतकंच मला वाटतं. त्यांचे डिसिजन्स पण आता 10वी पर्यंत इंग्लिश मिडियम, हे 12वी घ्यायचंय, सायन्स घ्यायचंय, ते डिसिजन्स त्यांचे चुकू शकतात पण इंटेन्शन्स नाही. ठीक आहे, काही विलनाइज करायचं नव्हतं. मग तुम्ही नक्कीच सांगा, कमेंट मध्ये सबस्क्राईब करा. आणि इंट्रोडक्शन राहीलच, तर तुम्ही एक स्वतःचं इंट्रोडक्शन एकदा केलं तर चांगलं होईल. माझं नाव तेजल चितोळे आणि मी एक असिस्टंट प्रोफेसर आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. मी ईशा जोशी. परिचय माहितीच तुम्हाला, पण तरी मी ईशा जोशी, मी एक प्रोफेशनल वेडिंग फोटोग्राफर आहे अंबेजोगाईमध्ये. हा, तेवढंच आजच्या परघळीच्या व्हिडिओ मध्ये. अरे तू आमचा साथीदार आहे तू. आम्ही दोघं परघळीचे होस्ट. असंच अजून एखादा व्हिडिओ पाहिजे असेल, अजून वेगळ्या टॉपिकवर बोलायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. धन्यवाद.